नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या घडीची महाराष्ट्रामधील विधानसभेनंतरची विधानसभेच्या निकालानंतरची राज्याची ऐतिहासिक बातमी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ग्रामीण पातळीवरती भाजपचा केलाय सुपडा साफ। शिंदे गडदळ गिनतीतच नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना गावागावातून करते पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा जलवा। मित्रांनो, या भागात जवळजवळ 27 ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा ध्वज। मित्रांनो, बघूया महत्त्वाची अपडेट राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडते पडद्याच्या पाठीमागे आणि शिंदे सेनेला कशा प्रकारे उद्धव ठाकरे देत आहेत सर्वात मोठा क्लीन स्वीप। जय महाराष्ट्र। पुढील अवघ्या 2 मिनिटांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या बॅलेट पेपरवरती या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठ्या आघाडीवर असल्याचं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या। या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वात मोठं यश तर शिंदे सेनेला 2 नंबरचं यश मिळालं। मात्र उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून 1 नंबरचं यश मिळालं असताना देखील खूपच कमी जागा म्हणजे 20 जागा मिळाल्या। पुन्हा शिवसेना ठाकरेंची संपणार अशा वावड्या उडवल्या गेल्या। ठाकरे संपले असे देखील बोलले गेले, परंतु हा विजय आता वेगळंच कारण सांगून जातोय। उद्धव ठाकरेंची शिवसेना कधी संपत नाही, बाळासाहेबांचा आवाज कोणी दाबू शकत नाही, हे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न झालंय। सध्या नंदुरबार आणि धुळ्यातील तळोदा, शहादा आणि नवापूर या भागात झालेल्या ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीमध्ये सरपंचाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अतिशय आपला मोठा जलवा पाहायला मिळाला आहे। आमशा पाडवी यांना उद्धव ठाकरेंनी आमदार करून देखील या भागात आता उद्धव ठाकरेंचा जलवा शिवसैनिकांच्या जीवावर पाहायला मिळाला आहे। जवळजवळ 27 ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा ध्वज फडकला असून काही ठिकाणी शिंदे सेनेला मुकाईचं यश न मिळाल्यामुळे त्यांचा तर सुपडा साफ झालायच, परंतु भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठं अपयश राज्याच्या विविध ठिकाणी आता बघायला मिळतंय। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा महाराष्ट्रात कात टाकते आहे आणि होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा जलवा तुम्हाला आगामी काळात पाहायला मिळेल असं संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे आता शिवसेना तशाच प्रकारे वागते। त्यामुळे बॅलेट पेपर आणि EVM मशीन दोघातला फरक आता महाराष्ट्राला कळेल की काय असं सध्या बोललं जातं।